पहिलं तर दलित पॅंथरच्या स्वातीताई, तुम्हाला आणि तुमच्या पूर्ण ग्रुपला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा। आणि तुम्ही अन्याय तिथं प्रतिकार जी संघटना खोललेली आहे, तर त्याच्यासाठी खरंच हार्दिक अभिनंदन। कारण स्वातीताई संगीता वानखेडेचं सोडा, म्हणजे कसं मला काही त्यांचे विचार पटत नाहीत, काही पटत नाहीत, काही पटतात, पण मी पहिलेपासून तुमची खूप मोठी फॅन आहे। मला तुमचे व्हिडिओ म्हणजे तुम्ही काही जास्त सोशल मीडियावर नाहीत, पण कधी मधी तुमचा व्हिडिओ कोण दुसरे टाकत असतील किंवा काय यायचे, तर मला तुमच्या कार्याचं खरंच खूप कौतुक वाटायचं। पण कार्यापेक्षा मला तुमचं कौतुक कोणतं वाटायचं की तुम्ही तोंडानं एकदम घाणेरड्या पद्धतीत नाही बोलता, तुम्ही कार्य करत राहिलेत। कधी सोशल मीडियावर त्याचा मोठ्यापणा तुम्ही नाही दाखवता कार्य करत राहिलेत। आणि रात्री संगीता वानखेडेच्या लाईव्हला तुम्ही लाईव्ह होतेत, मी तुम्हाला कमेंट पण केलते की स्वातीताई तुम्ही मला खूप आवडतात, पण असो संगीता वानखेडेनी बाकीच्या सगळ्याच्या कमेंट वाचायला विसरले नाहीत, पण कदाचित माझ्या वरच्या कमेंट म्हणजे दुसऱ्या व्यक्तीने माझ्यावर जे कमेंट केले त्या वाचल्या, फक्त माझी कमेंट वगळली। कदाचित त्यांना तुम्हाला सांगायचं नसेल स्वातीताई की मी तुमची खूप मोठी फॅन आहे, म्हणून नसेल सांगायचं कदाचित। असो, माझा व्हिडिओ जर तुमच्यापर्यंत पोहोचला तर चांगली गोष्ट आहे। आणि तुमचं स्वतःचं तुम्ही चॅनल खोलताय, तर माझा त्याच्यासाठी फुल सपोर्ट असणार आहे। मी पब्लिकला पण सांगेल की आपल्या स्वातीताईला सपोर्ट करा, कारण तुमचं कार्यचं कौतुकास्पद आहे। पण एक आत्ता मी तुम्हाला राय द्यावी किंवा मी तुम्हाला सांगावं एवढी तर मी मोठी मुळीच नाही, खरंच नाही, कारण तुमचं कार्य खूप महान आहे आणि आम्ही काय संसारात गुंतलेलो आहेत, तुमच्यासारखं कार्य आम्ही करूच शकत नाही। आमचं फक्त एवढं सोशल मीडियावरच चालतं। तर फक्त एवढंच सांगावंसं वाटतं की अन्याय तिथे प्रतिकार तुम्ही संघटना खोललेली आहे, नाव दिलेलं आहे, चांगली गोष्ट आहे। आणि तुम्हाला संगीता वानखेडे बाई जॉईन तर झालेल्याच आहेत, त्या तशा मी वाईट म्हणतच नाही, स्वभावानं चांगल्याच आहेत। पण कसं त्यांनी स्वतःचं कौतुक तर खूप सांगतात, तुम्ही स्वतःचं कौतुक सांगत नाहीत तुम्ही कार्य करताय पण कौतुक सांगत नाहीत, त्या कार्य कमी करतात, कौतुक जास्त सांगतात। नाही तर त्यांचं कार्य चांगलंच आहे। आमचे मतभेदच होते जरांगे पाटलांमुळं, तर स्वातीताई विनंती करते की जरांगे पाटील खरंच चुकीचे असतील तर अवश्य बोला, नाही वानखेडेबाईंना सांगा अवश्य बोलू देत, पण विनाकारण जरांगे पाटलांच्या विरोधात बोलण्यामुळं नाही। माझं हे तुम्हाला स्वातीताई समजून घ्या सांगायचं कारण ह्याच्यासाठीच की आत्ता त्या तुमच्याशी जॉईन झालेले आहेत। आणि असं नको व्हायला की पब्लिकच्या मनात राग नको बसायला की बघा स्वातीताई तर एवढ्या चांगल्या विचाराच्या आहेत, स्वातीताई एवढ्या निर्भीड आहेत, आणि स्वातीताई इतक्या विचारवंत असताना पण संगीता वानखेडेला त्या का नाही काय बोलत, की बाबा त्यांच्या ग्रुपमध्ये संगीता वानखेडेला घेतलेलं आहे। आणि जेव्हा संगीता वानखेडे चुकीचं व्यक्त होतील तर कुठंतरी पब्लिकच्या मनात एक शंका निर्माण होईल। तर स्वातीताई संगीता वानखेडेला तुम्ही तुमच्या सहवासात घेतलं ही खूप मोठी आणि आनंदाची गोष्ट आहे। तर मला वाटतं तुम्ही थोडंसं लक्ष देऊन, जातीनं लक्ष देऊन त्यांना थोडंसं अशा चुकीच्या गोष्टीत जर त्या बोलत असतील तर कंट्रोल करावं, बाकी काही नाही। स्वातीताई तुम्ही खरंच खूप चांगले आहेत। आणि खरंच म्हणजे आणि एक सांगू का, अहो आमच्या आणि संगीता वानखेडेचा वाद बघून 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 हे पब्लिक ना त्यांना असं पांचट वाटायला लागलं होतं की काय राव ह्यांचं रोजच हिला। आणि विषय काय व्हायचा, संगीता वानखेडे आहे फाडफाड फाडफाड घाणेरड्या शब्दात बोलणारी, आणि मी त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तरं देत होते। जरांगे पाटलांवर जर त्या बोलल्या तर मी त्यांच्याच भाषेत उत्तरं द्यायचे, आणि रोज रोज तोच विषय, वानखेडेबाईंचा रोज तोच विषय असायचा आणि मी वानखेडेबाईला उत्तरं द्यायचे, त्यामुळं माझा रोजचाच विषय वानखेडेबाईवर। अक्षरशः पब्लिक मी तर म्हणते आम्हाला वैतागले असतील, पब्लिक एकच म्हणते असेल काय राव ह्यांचं रोजच रांडगारानं बदगन हेलं चोरानं रोजच ह्यांचं ते आहे, बस करा आता तुम्ही, इतकी वेळ त्या पब्लिकला सांगायची आलती। तर नाही, मी स्वातीताई तुम्हाला स्वतः सांगेन की तुम्ही स्वतः खरंच जरांगे पाटील जर चुकीचे आहेत असं सिद्ध असेल तर तुम्ही स्वतः त्याच्यात लक्ष घाला आणि ते खरंच सिद्ध करा। आमचा तुम्हाला फुल सपोर्ट असेल, तुमच्या चॅनलला तर आमचा सपोर्ट आहेच, बाकी तुमचं कार्य मला खूप आवडतं। मी परत एकदा सांगते स्वातीताई की अर्चनाताई वगैरे आहेत, पण मला खरंच सगळेपेक्षा ना तुम्ही खूप आवडता, खूप। आणि आत्ता नाही, मी एक मला वाटतं 2-3 वर्षाच्या आधी तुमचे व्हिडिओ म्हणजे चुकून एखादा व्हिडिओ यायचा, तर ते व्हिडिओ पाहिल्यानंतर मला खरंच वाटायचं। आणि तुम्हाला एक उदाहरण सांगते, मला ना तुम्हाला पाहिलं ना तर किरण बेदी आठवतात,
मुंबईच्या किरण बेदी. तर खरंच तुमचं कार्य खूप चांगलं आहे, खूप. आणि फक्त आशा करण की, आणि संगीता वानखेडेला पण मी खरंच शुभेच्छा देते संगीताताई, की तुम्ही स्वातीताईला जॉईन झालात नाही, खूप मोठी गोष्ट आणि महत्त्वाची आहे. त्यांचं कार्य खूप चांगलं आहे आणि तुम्ही योग्य तोच मार्ग निवडलेला आहे. तर आता तो मार्ग सोडू नका, गैरसमज करून तिथंही फूट पाडून वादतंटे करू नका, कारण ते लोक खूपच चांगले आहेत. सगळेच नाही, ते समजून घेणारे आहेत, ते विषय वाढू देणारेतले नाहीत, पण तरी पण सांगते की तुम्ही खूपच चांगल्या मार्गाला घुसलेले आहेत. आणि वानखेडे बाई, तुम्हाला पुढल्या आयुष्यामध्ये यश येवो, भरभराटातून यश येवो, तुम्ही खूप पुढं जावो. आणि ही जे लोक काही जळणारे असतील तुमच्यावर, तुम्हाला काही वाईट कमेंट करणारे असतील, तर आत्ता तुमचं कार्य बघून, आणि स्वातीताईचं तर कार्य खूप महानच आहे, त्यांची जेवढी स्तुती करावी तेवढी कमीच आहे, पण तुम्ही आत्ता स्वातीताईच्या सहवासात गेलेत आणि त्यांच्या कार्यात तुम्ही कार्य करायला लागलेत. तर मला आशा आहे की आत्ता मला वाटत नाही की तुम्हाला काही घाण कमेंट येतील. ह्या कमेंट आपोआप बंद होतील. कारण तुम्हाला घाण कमेंट काय येत होत्या, तर तुमचं बोलणं चुकीचं असायचं. बरं ठीक आहे, तुम्ही विचार योग्य मांडत होते, पण भाषा चुकीची मांडत होते आणि ती फक्त सोशल मीडियापुरतीच दिसायची. जसं स्वातीताईचं काम दिसतं ते सोशल मीडियावर नाहीत, पण त्यांचं कार्य भरपूर आहे. तसं आता त्यांच्या सहवासात राहून तुमचं पण कार्य पब्लिकला दिसायलं, तर पब्लिक मनानंच तुम्हाला बोलायचं बंद करणार आणि तुमची स्तुती करायला चालू करणार. तुम्हालाही पब्लिक डोक्यावर घेईल आणि पुढच्या तुमच्या वाटचालीस आणि तुम्ही जी ही अन्याय तिथं प्रतिकार तुमचं स्वतःचं ब्रीदवाक्य होतं, ह्याला कुठंतरी आता उजाळा मिळत आहे, ते पण स्वातीताईमुळं आणि त्यांच्या ग्रुपमुळं. तर ते असंच नाव लौकिक होत जावं, उजळत जावं, हीच मी अपेक्षा करते. बाकी तुमच्या लाईफला, तुमच्या सगळ्या ग्रुपला अभिनंदन.